तुम्ही? तुम्हाला सगळीकडे शोधलं, मी केवढे घाबरले होते. टेरेसवर होतो. टेरेसवर? नाही, तिथे नव्हतात तुम्ही. मी शोधायला गेले होते तिथे तुम्हाला. नव्हतो म्हणजे? नव्हतो म्हणजे? बोल ना, नव्हतो म्हणजे काय? तुला काय वाटतंय मी खोटं बोलतोय? आणि तू शोधायला गेली होतीस, तू का शोधायला, मुळात तू मला शोधायला का गेली होतीस टेरेसवर? तुला काय सिद्ध काय करायचं? मलाही तुझ्यासारखंच ठरवून मोकळं व्हायचंय तुला? हा? अहो प्लीज, माझ्या मनात असं कुठलाही विचार नाही आला. तसं नव्हतं म्हणायचं मला. तुझ्या मनात काय विचार येतात मंजिरी, हे मला खूप चांगलं कळतं. तू माझ्यावर वाटेल ते आरोप करशील, माझ्याकडे त्याची उत्तरं नसतील, हेच हवं होतं ना तुला? बोल ना अगं, आता गप्प कायस, बोल ना. मला काही बोलायचंच नाही. नाही बोलायचं म्हणजे? हा? नाही बोलायचं म्हणजे? आधी माझ्यावर वाटेल तसे आरोप केलेस आणि आता वर मोठेपणा करत सांगतेस की मला नाही बोलायचंय. अहो प्लीज, हे सगळं मी तू जेव्हा शेण खाल्लं होतंस तेव्हा मला विचारलं होतंस, मग आता मी तुला सगळ्या गोष्टी सांगून कराव्यात अशापेक्षा काय तुझी? अरे अरे काय चालवलेस तू पर्यंत? तू माझ्यामध्ये बोलणारी कोण आहेस? मी कोण आहे? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू नाकारू शकणार नाही. आमच्या नवरा बायकोच्या वादामध्ये पडायची गरज नाहीये, तुला कळलं? अरे पण पोरा, तुझी बायको असली तर या घरची लक्ष्मी आहे ती. तू माझ्यावर असा आवाज चढवायला मी तो 17-18 वर्षांपूर्वीचा सत्यजित नाही राहिलो. आहेस तसाच आहेस. तोच राग, तोच आडमुठेपणा, तसाच आक्रस्ताळीपणा. हो, आहे मी तसाच, आहे मी तसाच. मग काय करशील? हा? पुन्हा तेव्हासारखी शिक्षा करशील? पण एक लक्षात ठेव, तू केलेली शिक्षा गपगुमानपणे भोगायला मी तेव्हाचा सत्यजित नाही राहिलो.